जयपूरच्या सहकार्यानं या ठिकाणी सर्व जे 615 मतदार आहेत सगळ्यांच्या आमच्या गाठीभेटी झालेल्या आहेत. अत्यंत खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी आहे आणि जे आमचे या जिल्ह्यामधले चांगले एक सलोख्याचे संबंध सर्वांबरोबर निर्माण केलेले होते ते आज कामाला आलेले आहेत. आणि आपण पाहता की महायुतीच बरोबर आहे अशातला भाग नाही. इतरही सर्व इतर पक्षातल्या सुद्धा महाविकास आघाडीतले पण बऱ्याच मंडळींना आम्हाला या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. नक्कीच या ठिकाणी आम्ही 500+ पर्यंत जाऊ असं या ठिकाणी आमचा आत्मविश्वास आहे. आमच्याकडे 16 मतं होते असं भाजपचं म्हणणं होतं, तरी त्यांना काय एवढं पाळावं लागतं असं नाही. मुद्दा असा आहे की तुम्ही पण बघून घ्या, 16 मतं जी होती ती मूळ या ठिकाणी ही जागा काँग्रेसला सुटलेली होती आणि काँग्रेसचं 16पेक्षा मतदान नाही असं जयभाऊ म्हणाले होते. ह्याचा अर्थाचा अनर्थ त्या ठिकाणी काढला गेला आपल्या सर्वांनाच माहिती आहे. 16 मतं त्यांची होती, काँग्रेसची 16 पण मतं नाहीत असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश भाऊंचा होता. परंतु ह्यांनी अर्थाचा अनर्थ करून त्या ठिकाणी 16 मताचा आणि शेवटी लोकशाहीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत असताना आणि आपण जे म्हणता की एवढं पाळावं का लागतंय की निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून लढवत असताना आणि मी एक स्वतः हाडाचा कार्यकर्ता आहे, वर्गात 4थीपासून मॉनिटर आहे. एकही निवडणूक आम्ही हलक्यात कधी घेतलेली नाही आणि रात्रीचा दिवस करून निवडणूक लढवणं शेवटच्या क्षणापर्यंत मतदान शेवटचं होईपर्यंत लढत राहणं हे कार्यकर्त्याचा धर्म असतो आणि ते कर्तव्य असते. आणि त्यामुळं कुणी काही जरी म्हणलं तर एवढं मतदानाने पळायचं का, शेवटी कार्यकर्त्याने शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं असतं. तेच खरा कार्यकर्त्याचा धर्म असतो. मतदार सुरक्षित ठिकाणी न्यावं लागले असं त्यांचं म्हणणं आहे की नाही, सगळेच मतदार येत आहेत. एक गट्टा मतदान असताना असं का करावं लागतं? नाही, मतदान मुळातच सगळं जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच आहे. कुठं बाहेर घ्यावं नेलेलंच नाही आम्ही. कुठं नेलं आहे आपल्याला, कुठं दिसलं? आमदार राव सातपुतेंनी 55 मतदान. नाही, ती देवाला आता दर्शन घेऊन मतदानाला यायचं ठरल्यानंतर आता शेवटी कुठंतरी एक भावना असतात सर्वांच्या की आम्ही एका ठिकाणी देवाचं दर्शन घेऊन, आता मी रोज देवाचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर येत नाही कधीसुद्धा. म्हणजे रोज आमच्या भगवंताचं दर्शन घेतल्यावरच माझ्या कामाला सुरुवात. सगळ्याची भावना आहे. विठोबा पावणार. अरे मी एक संप्रदायामधला एक माळकरी घराण्यातला मी व्यक्ती आहे. मला विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद सातत्याने मिळणारच आहे आणि मिळालेलाच आहे. भाऊ, आपण मागाही म्हटलं होता की बऱ्याच गोष्टींच्या आरोप होत आहेत बँकापासून DCC बँकेपासून सगळा. विजय चौकात येऊन सभा घेणार 24 तारखेनंतर. मुळात माझी कुणाला खुन्नस नाही किंवा विषय नाही. ह्या निवडणुकीचं विषयांतर जर करत असतील तर नक्कीच त्याचं उत्तर देणं माझं कर्तव्य आहे की मी कुणालाही या जिल्ह्यामध्ये त्रासदायक ठरलेलो नाही. मी अत्यंत समन्वयाची भूमिका सातत्याने या जिल्ह्यामध्ये घेतलेली. परंतु विनाकारण काही गोष्टीचं राजकारण करण्याचा जे प्रयत्न केलेला आहे त्याचं विश्लेषण तर करणं माझी जबाबदारी आहे ना. आता माझ्यावर एखादा आरोप केला, तो कसा आरोप आहे आणि कुठं आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचं त्याचं तर मला स्पष्टीकरण द्यावंच लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये मला सांगा की माझ्या जीवनामध्ये मी त्या दिवशी सांगितलं की 1 लाख रुपये कर्ज घेतो आणि 1 लाख भरतो. इतर बँकेचं नॅशनल बँकेचं आमच्यावरती आहे. आम्ही कर्ज तर सर्वांनाच लागते आणि ही सहकार चळवळ जुन्या जाणत्या माणसाने आपल्या आदरणीय सगळ्याच व्यक्तिमत्वानं सहकाराची चळवळ उभा केली ना, त्याला गालबोट लावण्याचा काही जणांनी प्रयत्न केला आणि त्याला मी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. जी चांगली माणसं आहेत ती चांगलीच आहेत त्याच्यामध्ये. त्यांच्याबद्दल मी कधीच वाईट माझ्या मनामध्ये येणार नाही. अकलूजला सभा घेणार नाही, नक्कीच. अरे आता इतकं जर मला सांगा 97 मतापैकी मला जर 65 मतदान पडणार असेल तर त्यांचा आभार मानण्याकरता मला या ठिकाणी सगळ्यांच्या पुढं नतमस्तक व्हावंच लागेल या ठिकाणी येऊन. आणि जे आरोप आहेत त्याचं मला स्पष्टीकरण मी आत्ताच सांगितलं द्यावंच लागणार आहे त्या ठिकाणी. आणि मला आता विशेष बाब म्हणून या ठिकाणी या मतदारसंघात बार्शी, जसं मी बार्शी माझं कार्यक्षेत्र आहे, आता जिल्हा कार्यक्षेत्र झालेलं आहे. आणि खास करून या ठिकाणची जी जनता आहे त्या जनतेमध्ये ज्या जनतेच्या जीवावरती लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत आणि त्या लोकप्रतिनिधीच्या जीवावरती मी निवडून आलो आहे, त्यांची कामं करण्याकरता या ठिकाणी ये जा करावंच लागणार आहे मला सातत्यानं. ओके.